आता तुम्ही खाली व्हिडिओ बघा. या व्हिडिओ मध्ये जे गाव दिसतंय हे गाव आहे बहे. हे बहे गाव आहे. या बहे गावामध्ये बघा दोन्ही साईडनं रोडला घासून घालायचं आणि हा स्टेट हायवे, हा मंजूर आहे, सध्या काम चालू आहे. पण या बहे गावाला कळत नाहीये की हा जर आपण रोड जर काय बाधित झालेला आहे ते काढलं, अतिक्रमण काढलं तर आपल्याच गावाचं महत्व वाढणार. आता हे बघताय, या गटेरी बघताय बाजूला, ही वाहनं बघताय, ही धूळ बघताय, हे आता हे सगळ्या गावाला भोगायची वेळ आलेली. हे जे चाललंय हे कशामुळं? राजकारण. भावानं मी तुम्हाला हा धरून सांगतो, हा जो रोड आहे हा सगळा गावाच्या फायद्याचा. थोडस प्रॉब्लेम होईल समजून घ्या, पण थोडा जर आपण आज सोसलं तर ते भविष्यात चांगलं होणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कराडचा जो कृष्णा हॉस्पिटल समोरचा ब्रिज पाडला किंवा कराड शहरात जाणारा ब्रिज पाडला, त्यावेळेला आपल्याला वाटलं की लय वाईट झालं आणि लय चांगला ब्रिज पाडला आणि आत्ता नवीन बांधला तर किती बरं वाटायला. तसंच या गावामध्ये जर आपण जर हा रस्ता करून दिला तर या गावाचं महत्व वाढेल आणि तुम्हालाच आनंद वाटेल. बघा ना ते बाजूला काय अवस्था आहे. हे आपलं खेडेगाव शहरात रूपांतर कधी होणार? अरे हायवे लगत असणारं गाव आहे, आपल्या गावातनं हायवे जातो, ही नशीबवान आहे. त्यामुळं या रोडला तुम्ही काही लोकांनी थांबवलं असेल तर तुमच्या सामोपचार करा. तुम्ही सर्वांनी मिळून एकत्र या. गावाच्या उन्नतीसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या बहे गावाला कसं आपल्याला एक त्याचं रूप पलटता येईल याचा विचार करा. पक्ष, जात वगैरे या सगळ्या सोडा. गावचा विकास हेच ध्येयास. एवढं धरून जर सगळ्यांनी मिळून एकत्र आला तर निश्चितपणे सांगतो मित्रांनो, या गावाचा विकास होईल. हे जे बघताय, हे गटेरी बघा, ही अवस्था फार वाईट आहे. त्यामुळं मी विनंती करतो की आपण या गावाच्या विकासासाठी एकत्र या आणि चांगला निर्णय घ्या. असं रोज एक नवीन विषयाकडून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.